मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा झाल्यानंतर जेवणाच्या पाकिटासाठी गर्दी उसळली। चेंगराचेंगरीची भीती होती, परंतु पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी दुपारी सभा संपन्न झाली। नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेसाठी बार्शीनंतर सोलापूर इथं आले होते। भाजपचे महापौर विनायक कोंडाल, भाजप आमदार देवेंद्र कोटे, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही सभा संपन्न करण्याकरता मोठा परिश्रम घेतले होते। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांची लाहीलाही होतीये। अशा कडक उन्हात सोलापूर शहराच्या कानाकोपऱ्यातून मुख्यमंत्र्यांच्या सभेकरता बोलवण्यात आले होते। सभा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्र्यांना ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकांना भूक लागली होती। भाजप पक्षाकडून जेवणाच्या पाकिटांची व्यवस्था करण्यात आली होती। जेवणाची पाकिटं घेण्यासाठी सभेच्या बाहेर मुख्य रस्त्यावर हरिबाई देवकरण शाळेसमोर नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती। जेवणाच्या पाकिटासाठी मोठी गर्दी झाल्याने ट्रॅफिक जाम झाले होते। जेवणाचं पाकिट घेण्यासाठी गर्दी उसळली होती। चेंगराचेंगरी होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। वाहतूक कोंडी होतानाचं दृश्य पाहून एका पोलीस कॉन्स्टेबलनं गर्दीवर नियंत्रण मिळवलं। सभा संपन्न झाल्यावर भाजपचे शेले रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत दिसून आले। शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक परत जाण्याच्या घाई गडबडीत वाहनाकडे जात होते। देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला ही स्वतःहून आलेले नागरिक होते का, किंवा वेगवेगळे आमिष दाखवून बोलवलेली गर्दी होती का, हेच बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।